आज होती भाऊबीज आणि त्यानिमित्तानेच थोडीशी मोठी रांगोळी काढायचं आज चालू होतं। तसं लक्ष्मीपूजनला एवढी मोठी काढायला मला जमलं नाही आणि आज पण काही तेवढी मोठी नाही काढली, पण प्रियांचं म्हणणं होतं की जरा चांगली काढ म्हणून। त्याचं खूप लक्ष असतं की रांगोळी मोठी काढ आणि छान रेडी वगैरे हो, दुसऱ्यांच्या मम्मा बघ किती छान तयार होतात असं त्याचं माझ्यासाठी बोलणं असतं। तर हे ऐकून कौतुक वाटतं लेकराचं। त्यानंतर मग आज गोडधोड काहीतरी बनवायचं म्हणून साबुदाण्याची खीरच बनवायला घेतली। तसं कुठलीही खीर बनवत असताना मी याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आवर्जून टाकते, कारण की खीरीची जी टेस्ट आहे ती खूप छान येते याच्यामुळे। खीर, पुरी आणि आलूची भाजी सिंपल असा बेत होता। त्यानंतर देवाला उपार दाखवला, सगळ्यांनी जेवण केले। सायंकाळी माझा छोटा भाऊ आला, पण तो आला होता घोड्यावरती, कारण की खूप जास्त गडबड होती त्याला। मला रेडी वगैरे व्हायला काही वेळ भेटला नाही, जशी आहे तशीच मग मी त्याला ओवाळायला घेतलं, ताट वगैरे तयार केलं होतं, त्याला ओवाळून घेतलं, आशीर्वाद दिला आणि त्यानंतर ह्या दोघा बहीण भावांची आता भाऊबीज चालू झाली होती। तसं बिना गिफ्टचं ही काही ओवाळत नाही, काहीतरी गिफ्ट पाहिजे तेव्हाच तिथे रेडी होते, पण मामासमोर गपचूप आपल्या भावाला ओवाळून घेतलं तिनं। आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमतायत तिला, जसं जसं मी सांगते सगळं व्यवस्थित करत होती। लेकरांचं असं कुतूहल बघायला खूप छान वाटतं। आणि त्यानंतर मग सायंकाळी त्यांनी जाऊन मुद्दाम गिफ्ट आणलं तिला, एक डॅडाचं आणि एक प्रियांचं, असे 2 गिफ्ट तिला भेटले होते आणि आता मात्र ती खूप जास्त खुश झाली होती। तर असा गेला आमचा कालचा दिवस। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।